शिर्डीतील बहुचर्चित असलेलं प्रकरण जमीन खरेदी प्रकरण आणि सावकारकीच्या प्रकरणामध्ये अटक असलेला भोंदू अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. 5 दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळाली होती आणि आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. एकंदरीतच पाहिलं तर काल शिर्डी पोलिसांनी या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत त्यांची समोरासमोर बसून जी आहे ती चौकशी करण्यात आली, परंतु अशोक खरात यांनी चौकशीला जास्त रिस्पॉन्स दिला नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आणि एकंदरीतच पाहिलं तर या प्रकरणामध्ये अशोक खरातनी फरार असलेल्या कल्पना खरात बाबत पोलिसांनी अशोक खरातला विचारल्यानंतर अशोक खरातनी याबाबत 18 मार्च पासून मी SITच्या ताब्यात असल्यानं याबाबत म्हणजे कल्पना खरात बाबत मला कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचं पोलिसांना सांगितलंय. एकंदरीत पाहिलं तर तो काहीतरी लपवत असल्याचं किंवा पोलिसांना चौकशी दरम्यान पूर्ण सहकार्य करत नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आता त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय काय निर्णय घेणार, पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी देणार याकडे मात्र सर्व राज्याचं लक्ष लागून आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर.